आज आपण युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि सामाजिक त्यांनी जी क्रांती केली आहे त्याविषयी आज आपण प्रकाश टाकणार आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझी ओळख देतो. मी सचिन प्रकाश हिंदळेकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे आणि गेले 6 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुडलेला आहे आणि आज सचिव पदापर्यंत मी काम करतोय. ही आंबेडकर चळवळीपासूनच झाली आहे आणि तिथूनच या गोष्टी सामाजिक कार्याची प्रेरणा मला आंबेडकर चळवळीतूनच मिळाली. सुरुवातीला मी व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी लिहिलेली एक कविता आहे ती आपल्यासमोर सादर करतो आणि त्याच माध्यमातून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. वर्णवादाच्या अन्यायातून मुक्त ज्यांनी आम्हा केले, वर्णवादाच्या अन्यायातून मुक्त ज्यांनी आम्हा केले, समाजात माणूस म्हणून जगण्याचे आणि माणुसकीचे हक्क आम्हास मिळवून दिले. देशाच्या ऐक्यासाठी समता, बंधुत्व, न्याय या तत्वांचे समतेचे संविधान लिहिले, रक्ताचा थेंबही न सांडता. बुद्धाच्या सद्धम्माचा मार्ग ज्यांनी आम्हास दिला, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक सदिच्छा आणि मनपूर्वक शुभेच्छा. मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. सविनय जय भीम. हजारो वर्षापासून जातीयतेचे चटके सहन करत माणूस असूनही माणुसकीच्या अधिकारांपासून वंचित असणाऱ्या लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारे दीपस्तंभ म्हणजे युग प्रवर्तक, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील इंदूर जिल्ह्यातील मऊ या ठिकाणी झाला. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आणि माता भीमाबाई रामजी सकपाळ यांच्या घरात त्यावेळेस सुभेदार रामजी यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यावेळेस सुभेदार रामजी सकपाळ हे इंग्रज सैन्यात मऊ या ठिकाणी कार्यरत होते, म्हणून बाळ भीमराव यांचा जन्म मिलिटरी कॅम्पामध्ये झाला. भीमरावांचे मूळचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंबावडे असून त्या गावाच्या उल्लेखातून म्हणजे कोकणामध्ये त्याच्या गावाच्या नावावरूनच आडनावे असतात. यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमराव रामजी सकपाळचे अंबाडवेकर असे नाव घेतले जाईल. भीमराव हे लहानपणापासूनच हुशार होते, म्हणून रामजी बाबांनी त्यांना शाळेत घालायचे ठरवले. परंतु त्यावेळेस दलितांना शाळेत प्रवेश नव्हता. अनेक अडचणींना तोंड देत अखेर त्यांना 7 नोव्हेंबर 1900 ला त्यावेळेस सवर्ण समाजातील मुलांच्या जोडीला महार जातीच्या मुलांना बसता येत नव्हते, म्हणून वर्गाच्या बाहेर बसून आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. शिक्षणाची प्रचंड आवड आणि ध्येय गाठण्याची चिकाटी असल्यामुळेच अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी 1907 साली मॅट्रिक परीक्षा पास केली. ते महार समाजातील पहिले मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी होते. त्या दरम्यान 4 एप्रिल 1906 साली त्यांचा रमाबाई धोत्रे यांच्याशी भायखळ्याच्या भाजी मंडईत विवाह झाला. रमाबाईंची अविरत साथ आणि असीम त्यागामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित होऊ शकले. पुढे 1912 साली BA ची परीक्षा पास होऊन त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे ठरवले होते. डॉक्टर बाबासाहेबांची शिक्षणाप्रतीची आवड पाहून कोल्हापूर संस्थानाचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी उच्च शिक्षणाकरिता त्यांना मदत करायचे ठरवले. कोणाचा तरी माईक चालू आहे. हॅलो, बोल सचिन, बोल. केला बंद त्यांचा. कोल्हापूर संस्थानाचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना उच्च शिक्षणाकरिता मदत करायचे ठरवले आणि ते त्याकरिता कोल्हापूरवरून मुंबईला ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत राहत होते त्या परळच्या दबक चाळीत, म्हणजे आत्ताच्या दामोदर हॉलच्या शेजारी असलेल्या BIT चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या माळ्यावरती राहत होते. त्या ठिकाणी शाहू महाराज त्यांच्या घरी आले. एवढा मोठा राजा असून आपल्याला भेटायला कोल्हापूरवरून आला, यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांना म्हणाले, तुम्ही मला बोलवले असते तर मीच आलो असतो. परंतु यावर शाहू महाराजांनी त्यांना उत्तर दिले, आंबेडकर, आम्ही कसले, आम्ही वारसाचे राजे. पण आंबेडकर, तुम्ही शिक्षण घेऊन उच्च पदवीधर झालात व आपल्या समाजातील एकमेवच असे ठरलात. आम्ही तुम्हाला उच्च शिक्षणासाठी मदत करू इच्छितो. तुम्ही खूप शिका आणि तुमच्या दलित बांधवांचा उद्धार करा. कोल्हापूरचे शाहू महाराज आणि बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका देशातील कोलंबिया विद्यापीठात गेले व अर्थशास्त्रात PhD करून त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये MSc करून बॅरिस्टरी पदवी प्राप्त करून मायदेशी भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या समाज बांधवांना उच्चवर्णीय समाजांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारातून बाहेर काढण्यासाठी काम सुरू केले. पण कोणतीही चळवळ वाढवण्यासाठी आपलं हक्काचं वृत्तपत्र असणं गरजेचे होते. म्हणून 31 जानेवारी 1920 साली मूक नायक या आपल्या पहिल्या पाक्षिकाला त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळेच त्यांच्या चळवळीला गती व वेगळी दिशा मिळाली. मूक नायक साठी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी त्यावेळेस 2500 रुपयांची देणगी दिली होती. आज या पाक्षिकाला, या वृत्तपत्राला 31 जानेवारी 2020 रोजी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली बहिष्कृत भारत, 1930 साली जनता आणि त्यानंतर 1956 साली प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे काढली होती आणि त्याद्वारे आपली चळवळ पुढे चालू ठेवली होती. पुढे 1922-23 मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये BSc पदवीसाठी पूर्ण केला व पदवी संपादन केली. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकूण पदवी त्यांनी ज्या आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जे शिक्षण घेतलं ते MH, PhD, LLD, डिलीट बार ॲट लॉ इत्यादी पदव्यांनी उच्च विद्या विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगातील समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, वंशशास्त्र, नीतिशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि कायदाशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होताच. त्याचबरोबर त्यांनी जगातील साम्राज्यशाही, भांडवलशाही, जागतिक युद्ध, जागतिक स्तरावर असलेल्या गुलामांच्या जीवनांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेले 2 असे महत्वपूर्ण सत्याग्रह त्यांच्याकडे पाहू. 20 मार्च 1927 साली महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांनी केला. हा सत्याग्रह म्हणजे काय? जगातील पहिला व एकमेव पिण्याच्या पाण्यासाठी केलेला सत्याग्रह, की ज्या तळ्यामध्ये सवर्ण जातीचे लोक पाणी भरू शकतात, इतर प्राणी गुरेढोरे पाणी पिऊ शकतात आणि आम्ही माणसासारखे माणूस असून आम्हाला पाणी भरण्याचा अधिकार नाही. यासाठीचा हा मानव मुक्तीचा लढा होता. त्यावेळेस जी परिस्थिती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महार समाजामध्ये जन्माला आले होते, त्या महार समाजाला पूर्वीच्या सवर्णांनी
पाणी भरण्याचा सुद्धा मज्जाव केला होता. आणि यामुळेच हा जगातील पिण्याच्या पाण्यासाठी केलेला एकमेव संघर्ष म्हणून या घटनेकडे पाहिलं जाईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. कोणत्या देवाला किंवा रामाच्या भक्तीसाठी किंवा ज्याचं दर्शन घेऊन दलितांचा उद्धार होईल अशातला काही यात भाग नव्हता. पण ज्या देवालयात दर्शन घेण्याचा जसा हक्क इतर समाजाला आहे, सवर्ण समाजाला आहे, तो हिंदू असून आमच्या महार समाजाला का नाही? हा संघर्ष एवढ्यासाठीच होता की जे मानवी हक्क इतर समाजाला आहेत ते आम्हाला काही नाही याची जाणीव करून देण्यासाठी हा केलेला संघर्ष होता. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की कोणत्या दैवाला प्रसन्न करायचं नव्हतं किंवा कोणत्या देवाच्या दर्शनामुळे त्यांच्या कार्याला भरारी येणार नव्हती, परंतु हा मानव मुक्तीचा लढा त्यांनी यासाठीच केला होता. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या देशहितांच्या कामाकडे पाहू. 1 एप्रिल 1935 साली दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाचा आधार घेऊन भारतीय व रिझर्व्ह बँकची स्थापना झाली आहे. म्हणून 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. हा ग्रंथ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिला होता. त्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्हाईस रॉयच्या मंत्रिमंडळात सन 1942 ते 1946 या कालावधीत ऊर्जा मंत्री असताना हिराकुंड आणि दामोदर व सोना नदींच्या महापुराची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी धरण प्रकल्प बांधणे हे गरजेचे होते. परंतु हे धरण प्रकल्प बांधणे एवढ्यावरच प्रकल्प अवलंबून नसून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्युत ऊर्जा निर्माण करणे व जलसिंचन या बहुउद्देशीय प्रकल्पात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा होता. आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी व आधुनिकतेच्या विचारातून साकार झाले आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिअल आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणणे योग्य होईल. कारण जेव्हा डॉक्टर आंबेडकर हे कामगार मंत्री व त्याचप्रमाणे लेबर मंत्री असताना जे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले याची आजवर आम्हाला माहिती सुद्धा नसेल. आज आपण जे काम करतो ना ते 12 ते ज्या 8 तासांपर्यंत कामाची जी तासांची मर्यादा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली तरतूद आहे. आज आपण मित्रांनो जे आपण रिटायर्ड होतो म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर जो आपण पीएफ घेतो तो पीएफ ची तरतूद सुद्धा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाचे स्वरूप आहे. आज 7 दिवसांचा कामाचे 7 दिवस आणि त्यात रविवार ही भर पगारी रजा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला मिळते. आता विशेषतः आपण महिलांसाठी पाहू. महिलांना जी समान दर्जाची वागणूक व समान वेतन, त्याचबरोबर प्रेग्नन्सीच्या काळात म्हणजे गरोदरपणाच्या काळात 3 महिन्याची संपूर्ण वेतन आणि राखीव रजा हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्यानुसारच आहे. एवढंच नाही तर बेरोजगारांसाठी एम्प्लॉई एक्सचेंजची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती. त्याचप्रमाणे जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्या बेरोजगारांना भत्ताही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच कल्पकतेमुळे मिळतोय. कामगार मंत्री असताना आजच्या युगात सर्वच कामगारांना आपले अधिकार मागण्याचा
व भांडवलशाही विरुद्ध झुंजण्याचा अधिकार सुद्धा मिळवून देण्यासाठी युनियनच्या स्थापनेचे अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आता आपण हिंदू कोड बिल काय ते सविस्तर समजून घेऊ. हिंदू कोड बिल काय आहे की ते संसदेत फेटाळल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिले. ज्या हिंदू समाजाने त्यांना व त्यांच्या समाजाला अतोनात त्रास दिला त्या हिंदू समाजातील स्त्रियांना मनुस्मृती कायद्यानुसार शूद्र समजून सर्वच अधिकार नाकारले होते. स्त्रियांना सन्मानाचे अधिकार, वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा तसेच पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीत समान वाटा, दुसरा संसार थाटण्याचे स्वातंत्र्य सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्याचप्रमाणे पतीच्या निधनानंतर स्त्रियांना त्यांचे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नव्हते. त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बिल संसदेत मांडले होते व ते संसदेत फेटाळण्यात आले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्या हिंदू समाजातील लोकांनी त्यांना हीनतेची वागणूक दिली त्या समाजातील स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळावे म्हणून आपल्या कायदे मंत्री पदावर लाथ मारणारा एकमेव नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण नंतर संविधान लिहिताना हे सर्व अधिकार त्यात अंतर्भूत करून आज जे स्त्रियांना अधिकार मिळतात आहेत हे हिंदू कोड बिलचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिण्याची त्यांना संधी मिळाली त्यात त्यांनी हे सर्व अंतर्भूत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली, आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मविषयी भूमिका पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 साली येवले या ठिकाणी एक ऐतिहासिक घोषणा केली की मी ज्या समाजात जन्मलो त्या हिंदू समाजाला सुधारण्याचे प्रयत्न मी आजवर केले, पण ह्या समाजात सुधारणा होत नाही. म्हणून कोणत्या धर्मात जन्माला येणं हे जरी माझ्या हातात नव्हते, पण कोणत्या समाजात मरणे हे नक्कीच माझ्या हातात आहे. आणि ही घोषणा करताच अनेक धर्माचे धर्मगुरू, ख्रिश्चन पाद्री, मुस्लिम मौलवी, शीख धर्मगुरू यांनी वेगवेगळे आमिषे दाखवून आपल्या समाजात येण्याचं आमंत्रण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 21 वर्ष या सर्व धर्माचा व त्या धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला आणि अंततः तथागत भगवान बुद्धांचा समता, बंधुत्व, न्याय यांना पुरस्कृत असा बौद्ध धर्म निवडला, जो धर्म इथल्या मातीतला व विज्ञानवादी, मानवतावादी व दैववाद व कर्मकांडांना छेद देणारा धम्म होता. आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी भंते चंद्रमणी यांच्याकडून सामूहिक धम्मदीक्षा घेतली व हजारो वर्षांपासून जी हिंदू धर्माची धार्मिक गुलामी तून आपल्या समाजाला बाहेर काढत त्यांनी आपल्या समाजाला एक नवीन जन्म दिला होता. आता आपण पाहू पुणे करार काय आहे. ज्यावेळेस 3री गोलमेज परिषद इंग्लंड इथे झाली त्यावेळेस त्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ, दलितांना सरकारी नोकऱ्या व दलितांना जे धार्मिकतेच्या कडून होणारे जे त्रास आहे या शोषणापासून दूर राहण्यासाठी कडक कायदे करण्यासाठी
त्यात आपले विचार मांडले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1932 साली जेव्हा भारतात आले, त्यावेळेस 1932 साली पुणे करार केला गेला. दलितांना स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रेसर होते आणि त्यांनी पडखळपणे आपले विचार त्या बाबतीत मांडले होते. परंतु बॅरिस्टर मिस्टर गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात यावरून वैचारिक संघर्ष झाला. परंतु बॅरिस्टर गांधी हे एरोडे येथे आमरण उपोषणाला बसले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही आपल्या मताशी ठाम होते. पण कस्तुरबा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली, म्हणून बॅरिस्टर मिस्टर गांधी यांचे प्राण वाचावेत म्हणून नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. दलित समाजाला आपला प्रतिनिधी निवडता आला असता आणि त्यामुळे सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये दलित समाजाने अधिक प्रगती केली असती. परंतु या पुणे करारावरती स्वाक्षरी केल्यामुळे हे अधिकार दलितांचे आपण वंचितच राहिले असे समजू. गांधीविषयी प्रकर्षाने बोलत असताना डॉक्टर आंबेडकर यांनी जे आपले मत मांडले, त्यावेळी सुरुवातीला गांधींविषयी दलितांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होती. परंतु नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाने गांधींविषयीची दलितांची भावना बदलली आणि आज दलित समाजामध्ये गांधी आंबेडकरांनी एवढेच वंदनीय आहेत. आता आपण भारताची राज्यघटना या विषयाकडे होऊन, स्वतंत्र भारताची राज्यघटना 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज भारत सोडून गेले आणि आपला देश स्वतंत्र झाला. पण ते स्वतंत्र आबादी राहावे व चिरकाळ टिकावे याकरिता स्वतंत्र भारताची राज्यघटना असणे गरजेचे होते व त्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस घटना समितीचे म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सुरुवातीला या घटना समितीमध्ये, मसुदा समितीमध्ये एकूण 389 सदस्य होते. त्यातले काही सदस्य मायदेशी परदेशी गेले. काहींची प्रकृती ठीक नसल्या कारणाने ते त्यात आपला वेळ देऊ शकले नव्हते आणि काहींनी स्वतःला वेळ नाही अशी कारणे पुढे करून या समितीतून आपले अंग काढून घेतले. संपूर्ण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जबाबदारीवरती आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने ही जबाबदारी पार पाडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस निरंतर आणि खडतर प्रवास करून दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही राज्यघटना तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्याचप्रमाणे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केली. त्यात त्यांनी समता, बंधुत्व, न्याय या 4 स्तंभावर आधारित स्वतंत्र भारताची राज्यघटना, संविधान त्यांनी सर्व नागरिकांना अर्पण केले. या संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्यायविचार, अभिव्यक्ती, व्यक्ती स्वातंत्र्य
विश्वास, श्रद्धा, उपासना, स्वतंत्र दर्जाची समानता व राष्ट्राची एकात्मता व बंधुता हे सर्व मानवी अधिकार देऊन त्यांनी राष्ट्राची संकल्पना मांडली. त्यामुळेच आज अनेक भाषा, अनेक धर्म, विविध संस्कृती असल्या तरी आपला देश एकसंघ आहे. ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच खूप मोठी देशाला देण आहे. पण यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड दुःख, गरिबी, उपासमार आणि परिस्थिती मुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे 5 अपत्य झाली होती, ती 5 अपत्य सुद्धा औषधाविना आणि त्यांची पत्नी माता रमाई, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये जी अविरत साथ दिली, त्या सुद्धा क्षयरोगामध्ये निधन पावल्या. हा केवढ्या मोठ्या महामानवावरती जो पडलेला आघात त्यांनी बाजूला ठेवून आज या देशाला एक सुखकर जीवन जगता यावं आणि आपला देश एकनिष्ठ राहावा याकरता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं. यासाठीच 21व्या शतकात देशाला विकासाच्या दिशेने जायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे मला वाटते. आणि पुनश्च भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या 129व्या जयंती महोत्सवानिमित्त सर्वांना लाख लाख सदिच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करतो. आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आणि सप्रेम जय भीम करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.